नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज रविवार आहे आणि काहीतरी स्पेशल करायचे तर ही रेसिपी नक्की बघा। तर मैत्रिणींनो, आपल्याला अंडा कढी बनवण्यासाठी लागणार आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन। त्यानंतर हे कांदा आणि टोमॅटोचं वाटण आहे। म्हणजे कांदा तुम्ही जर चॉपरमध्ये बारीक करून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा असं डायरेक्ट वाटून घेतलं तरी सुद्धा चालेल। जितकं बारीक कांदा असेल तितकं या रस्याला चव छान येते, त्यामुळे मी हे वाटूनच घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो। ठीक आहे, त्यानंतर ही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ही पेस्ट आहे। त्यानंतर आपल्याला अंडा करीसाठी मेन लागणार आहेत अंडे। आता तुमच्या घरात किती माणसांसाठी तुम्ही बनवत आहात त्या प्रमाणात तुम्ही अंडे घ्या। आता ही 3 माणसांसाठी मी 6 अंडे घेतलेत, प्रत्येकी 2 प्रमाणे। आणि आपले जे काही ठेवणीतले मसाले आहेत तर हे लागणार आहेत। चला तर मग आपण सुरुवात करूया। आणि हे हिंग सुद्धा आहे। आता इथे मी एक कढई घेतले। आता याच कढईमध्ये मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे, म्हणजे खोबरं वगैरे भाजलेलं आहे, त्यामुळे वेगळी काही कढई मी काढत नाहीये। तेल घालते आणि मैत्रिणींनो, हे अंडे जे आहेत हे कच्चेच अंडे आहेत, हे काही बॉईल वगैरे केलेले अंडे नाहीत, कच्चेच अंडे आहेत। आपलं तेल आता गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता घालणार आहे हिंग। कोणतेही नॉनव्हेजची रेसिपी करताना आपण हिंग घालणं गरजेचं आहे, कारण जो काही नॉनव्हेजला उग्र वास असतो तर तो येत नाही, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं हिंग घालते आहे। हिंग घातल्यानंतर आपण जी काही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केली आहे तर ही पेस्ट यामध्ये मी घालून घेते। छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून सुद्धा घ्यायची आहे। कांदा जर कापलेला नसेल, म्हणजे बारीक कापलेला नसेल तर तो दाताखाली कचकच करतो, तर त्याच्यामुळे ना आपण ही अशी पेस्ट करून घेतली की आपली ग्रेव्ही सुद्धा खरंच खूप छान होते आणि अजून थिक होते, घट्ट होते। कांदा आपला छान परतवून झालेला आहे। आता यामध्ये आपण घालूया ही आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची जी काही पेस्ट केली आहे आपण, तर ही घालून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये हे वाटण घालणार आहोत। हे कांदा खोबरं भाजून केलेलं वाटण आहे। तुम्हाला जर याची फुल रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की ही रेसिपी सुद्धा शेअर करेन। कारण की हे वाटण जे आहे ना तर ते हे बऱ्याच कडधान्य किंवा कुठलेही नॉनव्हेज रेसिपीसाठी वापरली जाते आणि छान लागते। याने एक आपलं जी काही ग्रेव्ही असते त्याला छान असं घट्ट टेक्स्चर येतं आणि वाटणाचा फ्लेवर सुद्धा खरंच खूप छान येतो। त्यामुळे जर तुम्हाला या वाटणाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आता हे वाटण आहे आपलं कांदा खोबरं हे जे काही मिश्रण आहे ना, तर आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचंय। त्यासाठी मी हे झाकण ठेवते। आता मी हे उघडून बघते। वा, बघू शकता आपल्या ग्रेव्हीला खूप छान तेल सुटलं आहे आणि हे सगळं आपल्याला बारीक गॅसवरच करायचं आहे, स्लो फ्लेमवरच करायचं आहे, कारण की मोठा गॅस ठेवला तर तुमच्या सगळे मसाले आहेत हे करपू शकतात। ठीक आहे, आता मी यामध्ये घालते हळद। त्यानंतर मी घालते यामध्ये ठेवणीतला जो लाल तिखट असतो आपला, तर हे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला। आता मी इथे 2 ते 3 चमचे हा लाल तिखट मसाला घातला आहे। त्यानंतर मी इथे काळा मसाला सुद्धा घालते। यामध्ये बरेचसे गरम मसाले असतात, त्यामुळे वेगळा गरम मसाला मी वापरणार नाहीये। हा काळा मसाला मी 2 चमचा घातलेला आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत, नाहीतर आपल्या घशाला त्रास होऊ शकतो। कारण की हे गरम मसाला आहे, काळा मसाल्यामध्ये गरम मसाला असतो, त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। बघा, वाटणाच्या मिश्रणामध्ये मी हे मसाले व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेले आहेत। आता झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटांसाठी मी हे असंच ठेवणार आहे, जेणेकरून तेल सुटेल आपल्या मसाल्यांना, म्हणजे आपला मसाला शिजलेला असेल। ठीक आहे, आता आपण 5 ते 7 मिनिटांनंतर हे उघडून बघूया आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचा, नाहीतर आपला सगळा मसाला हा करपून जाऊ शकतो। चला, आता एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत, आपण हे उघडून बघूया। आपला मसाल्याला तेल सुटलेलं आहे, हे बघा। जर गॅस फास्ट ठेवला तर करपू शकतो। आता स्लो गॅसवर पण हे बऱ्यापैकी खाली लागलेलं आहे, पण हे करपलेलं नाहीये।
आता यामध्ये आपल्याला थोडं पाण्याचा शिपका घालायचा आहे, जेणेकरून आपला मसाला हा व्यवस्थित शिजून येईल. अगदी थोडं थोडं घालायचं आहे पाणी यामध्ये. तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता यामध्ये. मार्केटमध्ये अंडा करी मसाल्याचं पॅकेट सुद्धा मिळतं, तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. चिकन मसाला घालू शकता. थोडं थोडं पाणी ऍड करून मी आता हे छान शिजवून घेते. तुम्ही मसाला जितका चांगला शिजवाल तेवढं तुमच्या अंडा करीला तवंग पण येते छान, आणि ती चवीला सुद्धा खूप चांगली लागते. नाहीतर सगळे मसाले कच्चे राहिले तर आपण कच्चा मसाला खातोय असं फील होतं आणि घशाला सुद्धा त्रास होतो. आपण हे उघडून बघूया. बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपल्याला तेल वर आलेलं आहे. म्हणजे आपला मसाला हा छान शिजलेला आहे आणि कलर सुद्धा छान येतो. त्यामुळे मसाला व्यवस्थित थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि नेहमी तुम्ही पाणी ऍड करताना पण गरम पाणी घ्यायचं, जेणेकरून आपली जी काही तरी आहे ती टिकून राहते. आणि एक आपल्या रस्सा ग्रेव्ही जी काही आपण करतो त्याला कलर सुद्धा छान येतो, सुंदर कलर येतो. त्यामुळे गरम पाणी नेहमी अवश्य घाला, साधं थंड पाणी नका ऍड करू. आता हे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. यामध्ये आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे, किती माणसांसाठी तुम्ही ग्रेव्ही बनवता त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी ऍड करू शकता. आता तर मी इथे आता पाणी गरम करत ठेवलंय. गरम झालं की मी यामध्ये पाणी ऍड करते. तो मैत्रिणींनो, इथे पाणी माझं गरम करून झालेलं आहे. आता इथे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी हे गरम पाणी ऍड करते. बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे किती छान उकळी फुटली बघा. काही काही छोट्या छोट्या आयडिया असतात किंवा ट्रिक असतात, तर त्याच्यामुळे आपला जे काही आपण स्वयंपाक बनवतो तर ते खरंच खूप छान होतं. त्यामुळे त्या ट्रिक वापरणं पण गरजेचं आहे. आपल्या स्वयंपाकाला किंवा आपल्या जेवणाला या काही काही गोष्टींमुळे जी चव येते ती वेगळीच असते. आणि नुसतं जेवण बनवून पण चालत नाही, ते दिसायला सुद्धा खरंच खूप सुंदर पाहिजे, आकर्षक वाटलं पाहिजे. आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा कसं आपल्याला की छान दिसत असेल तर आपण नाही हे नाही हे ऑर्डर करू, हे नाही हे, म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशन खूप चांगलं असतं. त्यामुळे ते खाऊसं वाटतं. म्हणजे काहींना इच्छा नसेल जेवणाची तरी ते तुम्ही जो काही पदार्थ केलेला आहे तो जर सुंदर दिसत असेल ना तर जेवणाची इच्छा होते त्यांना. आणि आपल्या स्त्रियांचं हे कामच आहे की सुंदर सुंदर पदार्थ बनवायचे आणि आपल्या घरच्यांना खाऊ घालायचे. हे बघा, एवढा मी आता हा रस्सा धरलेला आहे. आता यामध्ये मी मीठ आत्ता घालून घेते, कारण की अंडे एकदा आपण फोडले की आपल्याला हलवता येणार नाहीये. त्यामुळे मीठ मी आत्ताच घालून घेते. चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं मीठ लागतं त्या पद्धतीने तुम्ही मीठ याच्यामध्ये ऍड करा. मीठ घातल्यानंतर आता हे मी छान हलवून घेते. बघू शकता गरम पाणी घातलं त्यामुळे उकळी इतकी फास्ट येते, पटकन येते आणि आपल्या रस्स्याचा ग्रेव्हीचा कलर सुद्धा चेंज होत नाही. म्हणून गरम पाणी मस्ट आहे. दिसायला सुद्धा छान दिसतं, लाल चटक असं. नॉनव्हेजचे पदार्थ लाल चटक असले की खायची मजाच वेगळी आहे, बरोबर की नाही? नॉनव्हेज प्रेमींना हे माहिती असेल. चला आता हे जे काही आपण रस्सा आपला आहे, ग्रेव्ही आहे, तर ही छान उकळून घेऊया. म्हणजे मसाले आणि पाणी जे आपण गरम पाणी ऍड केलेलं आहे याचा एकजीव होऊ दे. त्यामुळे हे स्लो गॅसवर छान उकळून घ्यायचा आहे. पदार्थ स्लो गॅसवर केल्याने त्याची चव अजून वाढते. हा माझा अनुभव आहे. तुमचा काय अनुभव आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. बघू शकता छान पद्धतीने आपला रस्सा एकजीव झालेला आहे. वाटणामध्ये जो काही आपण मसाला शिजवून घेतला आहे त्यामध्ये. या स्टेजला तुम्ही फास्ट गॅस केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये करायचंय तेवढा तुम्ही रस्सा धरा. असा छान खळखळून उकळून घ्यायचा आहे आपल्याला ग्रेव्ही. आता आपण यामध्ये या रस्स्यामध्ये अंडे फोडून घेणार आहोत. अंडे फोडताना नेहमी म्हणजे हलक्या हाताने फोडायचे आहेत. आता मला पण व्यवस्थित अंडे फोडता येत नाही, म्हणून मी माझ्या मिस्टरांना हे अंडे फोडायला सांगितलेत. व्यवस्थित हलक्या हाताने बघू शकता तुम्ही किती हळुवारपणे करायचं आहे. म्हणजे अंड्याचा जो व्हाईट बल्क असतो तर तो सुद्धा इकडे तिकडे होणार नाही. व्यवस्थित असा एकच अंड्याचा पीस आपल्याला खायला सुद्धा मिळेल
अशा पद्धतीने, आणि एका ठिकाणी नाही फोडायचे, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे अंडे फोडायचे आहेत. तर एका ठिकाणी फोडले तर तुम्ही तो एकच अंड असं तयार होईल. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे अंडे फोडायचे आहेत आणि हलक्या हाताने करायचं आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने करा. तुम्हाला जर याहीपेक्षा सोप्या पद्धतीने करता येत असेल तरी चालेल. काही जण वाटीमध्ये फोडून घेतात अंड आणि हळूवारपणे या कालवणामध्ये किंवा रश्श्यामध्ये हळूवारपणे वाटीने सोडतात. तर तसंच केलं तरी चालेल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करा. आणि अंडे फोडताना गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा. एकदम फास्टसुद्धा ठेवायचा नाही आणि लोसुद्धा ठेवायचा नाही, जेणेकरून आपलं अंड जे आहे ते लवकर आकसून येतं. आता मी इथे झाकण ठेवलेले आहे. सगळे अंडे फोडून झाल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. त्यानंतर उघडून बघू शकता अंड तुम्हाला आता इथे दिसत आहे. अशा पद्धतीने आपला आता हा रस्सा तयार झालेला आहे. किती छान! आता हे खाली लागलेले असतात, कारण का आपण अंडे फोडल्यानंतर ढवळत नाही, हलवत नाही, त्यामुळे मग हे खाली थोडं लागलेलं असतं. तर त्याच्यामुळे मी आता हे अंडे मोकळे करून घेते. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने. आणि बऱ्यापैकी जर तुम्हाला एक सांगायचं झालं ना, तर ही अंडा करी, फोडलेल्या अंड्याची करी करताना नेहमी पसरट भांडं घ्यायचं. आता इथे मी कढई घेतली होती, पण नेहमी पसरट भांडं घ्यायचं. तर मंडळी, माझा आता इथे अंडा करीची रेसिपी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण का तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. आणि तुमच्याकडे अजून याहीपेक्षा काही सोपी पद्धत असेल तरीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, इथे झणझणीत अशी आपली अंडा करी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे. अंड किती छान असं मिसळून आलेलं आहे. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही कधी केली आहे का? किंवा याहीपेक्षा तुमच्याकडे सोपी रेसिपी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली याचासुद्धा प्रतिसाद मला नक्की द्या, कारण की तुमचा प्रतिसाद मला प्रोत्साहन देतं. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.